वेलकम टू अभिनव मॅथमॅटिक्स क्लासेस. मला एका विद्यार्थ्याने इक्वेशन पाठवलेलं आहे लिनियरचं. त्याला सॉल्व करायचं आहे. 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 हे पहिलं आहे. आणि दुसरं इक्वेशन आहे त्यातलं 57x मायनस 49y इज इक्वल टू 252 हे सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे. आता पहा इथे तर आपण पहिला आता हा एक्सचा कोएफिशियंट वायला आहे आणि इथे वायचा एक्सला आहे. अशा वेळेला आपल्याला यांच्यामध्ये ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करायचे. आपण याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन करू. इक्वेशन सेकंडमधून इक्वेशन आपल्याला फर्स्ट मायनस करायचं आहे. सेकंड इक्वेशन आपलं 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. त्याच्यामधून आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. हां, त्याच्यामध्ये आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचे आहे. सबस्ट्रॅक्शन करताना आपल्या याच्यामध्ये साइन चेंज करतो आपण. त्याच्यामध्ये साइन्स चेंज करायची. तर हा झाला आपला निगेटिव्ह, हा झाला पॉझिटिव्ह आणि हा झाला निगेटिव्ह. मग सबस्ट्रॅक्शन केली तर 57 वरून 49 गेल्यावर 8x, इथे पण 57 वरून 49 गेले तर 8y आणि 2 मधून 2 गेला 0, 15 मधून 7 गेला 8, कॅरी 1, 2 मधून 2 गेला. आता हे सर्व 8च्या डिव्हिजिबल, 8 वन जा 8, 8 वन जा 8 आणि 8 10 जा 80. म्हणून आपण काय करायचं, याला डिवायडिंग करायचं. डिवायडिंग बाय 8. 8ने डिवाइड केल्यानंतर x प्लस वाय इज इक्वल टू 10 हे आपल्याला एक वेगळं इक्वेशन मिळालं. आता याच्यामध्ये आपल्याला जर आपण याला 49ने गुणलं है ना, 49ने गुणलं तर या ठिकाणी आपल्याला पहा इथे 49y मिळतं. म्हणून मी आता याला मल्टिप्लाय करून घेतो. मल्टिप्लाय बाय 49 म्हणजे काय, 49x प्लस 49y इज इक्वल टू 490. मला चौथं इक्वेशन मिळालं. मग आता पहा सेकंड इक्वेशन मध्ये हा निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे अशा वेळेला आपण आता ॲडिशन करणार. म्हणजे इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन फोर्थ यांच्यामध्ये जर ॲडिशन केली आपण तर हा 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. त्याच्यामध्ये ॲड करायचं आपल्याला 49x प्लस 49y इज इक्वल टू 490. त्याला याच्यामध्ये आपण ॲडिशन केल्यानंतर हे निघून जाईल. म्हणजे इथे राहील आपल्याला 106x इज इक्वल टू 0 आणि 2, 9 आणि 5 14, कॅरी 1 आणि 4 2 6 आणि 1 7. याला डिवायडिंग करायचं. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला आता मिळेल x इज इक्वल टू 742 अपॉन 106. म्हणून x इज इक्वल टू 7 है ना, ही आपल्याला एक किंमत मिळाली. मग x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन थर्ड. तिसरं इक्वेशन आपलं काय आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 10. त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू टाकायची आपल्याला, ही 7 प्लस वाय इज इक्वल टू 10 आणि y इज इक्वल टू 10 मायनस 7 अँड y इज इक्वल टू 3. म्हणून याचं सोल्युशन मिळेल आपल्याला. सोल्युशन ऑफ इक्वेशन 7
3 है ना. सो ऑन अशा पद्धतीने आपण या ठिकाणी याला सॉल्व्ह करू शकतो.